हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू दी संचिता सावंत व्लॉग्स. कोल्हापूरचा पार्ट 1 तर तुम्ही बघितला असणारच आणि जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सो लवकरात लवकर जाऊन बघा. Airbnb वरती आम्ही हे हॉटेल बुक केलं. हे एक बंगलो टाईप आहे, रंकाळा तलावावरून अगदी 5 मिनिटावर होतं. सो फिरायला खूप इझी पडेल म्हणून आम्ही हे हॉटेल बुक केलंय आणि ह्याला सुंदर अशी टेरेस बाल्कनी सुद्धा आहे. मग फोटो क्लिक केले. पुढे महाद्वार आणि रंकाळा आपल्याला फिरायचं आहे. सो आम्ही कार आत्ता हॉटेलवरच ठेवली आणि बाय ऑटो आम्ही जातोय पहिला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. हे आहे महाद्वार रोड. इथे आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स आणि शॉप्स दिसत आहेत आणि खूपच गर्दी आहे, ट्रॅफिक पण होतं आणि अगदी समोर देवीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. सो तिथून आपण आता जात आहे आतमध्ये. हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग, सेवेसाठी आलो दुरुनी. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक शक्तिपीठ आहे. हे मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे आणि या मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा आहे. मंदिरात एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानुसार हे मंदिर चालुक्य राजाच्या काळातलं आहे, म्हणजेच 7व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं होतं. याला दक्षिण काशी असंही म्हणतात कारण येथे देवीची शक्ती एक विशेष आणि दिव्य रूपाने प्रकट झाली होती. गाभाऱ्यातील देवीचं रूप बघताच डोळे अगदी दिपावतात. ते सुंदर लख्ख रूप जणू आपल्याला आशीर्वादच देत आहे. सो येस, तर आत्ता आपण आलोय जे कोल्हापूरचं मेन अट्रॅक्शन आहे, रंकाळा तलाव. फ्रंट गेटमधून एंट्री घेताच माझे फेवरेट ताराराणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. छत्रपती ताराराणी साहेबांचा देखील इथे एक वेगळाच इतिहास आहे. रंकाळ्यावर माणसांची गर्दी खूप आहे. एका साईडला शांत सुंदर तलाव, पाणी आणि दुसऱ्या साईडला काही जण फिरायला आलेत, काही जण वॉक करतायत आणि पुढे तर एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे या रंकाळ्यालाच लागून असलेली खाऊ गल्ली. चला तर मग जाऊयात पुढे. पण त्या अगोदर म्हटलं एवढा सुंदर व्ह्यू आहे तर चांगले फोटोज काढून घेऊयात. थंबनेल बघून तर कळालंच असेल, आत्ता आपण जातो या व्हिडिओचा मोस्ट अवेटेड पार्ट म्हणजेच कोल्हापूरची मोस्ट फेमस आणि झणझणीत भेळ खायला. फिरलो, शोधलं आणि आता आम्ही इथली मोस्ट फेमस डिलिशियस बट खूप स्पायसी अशी भेळ खाणार आहे. सो लेट्स ट्राय. आम्ही आलेलो आहे राजकमळ यांची युवराज भेळ खायला. कोल्हापूरला असं फरसाण, चाट, पाणीपुरी, शेवपुरी, भडंग, खारीला हे सगळं फार फेमस आहे. तुमची युट्यूबला सगळ्यात तिखट भेळ आहे ना, ती कोणती आहे? युवराज भेळ. पाणी म्हणतात नाही, नुसतं पाणी म्हणतात. काकांनी मला विचारलं पाणी हवंय का, म्हणलं होय मला पाणी हवंय. तिकडे जावा. काका खूपच कॉमेडी आहे. कशी काका युवराज
तर ही रंकाळा तलावावरची राजकमल यांची युवराज भेळ खाण्यासाठी आम्ही आलोय आणि खूप तिखट असणार आहे कारण मी याचे यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज बघितलेत आणि आज फायनली स्वतः ट्राय करणार आहे. तर बघूया कारण ह्याचा कलर बघू शकता तुम्ही, इतकं स्पायसी असणार आहे म्हणजे स्पायसी जास्त. पहिल्या घासाला थोडासा असा मसाला झालाय पूर्ण घशामध्ये. चव भारी आहे पण सहन होईल इतका तिखट नाही. नको नाही होत. ही अख्खी वेळ तर नाहीच संपवू शकत एक माणूस, खूप तिखट आहे. जसं ते यूट्यूबवर तो म्हणला ना, एका हातात आईस्क्रीम आणि एका हातात ही युवराज भेळ, असं असेल तरी पण नाही संपू शकत एक माणूस. एक अट्रॅक्शन म्हणून मी घेतली आता ही युवराज भेळ. इथे सगळ्यांनी ट्राय केलंय, सगळ्यांना एका घासातच जे तिखट लागलंय ना त्याच्यामुळे आता मला असं जीवावर दगड ठेवून ही सगळी भेळ टाकून द्यायला लागणार आहे. हा माझा लास्ट घास असणार. द एंड. इचलकरंजीवरनं खाता जातं, बघू त्यांना पण तिखट लागली आहे. तर आम्ही मुंबईकरांचं कायच, आम्हाला तर अजिबातच सहन नाही होणार. जरा तरी काय आता भेळ खाऊन झाली, ती काही पूर्ण खाऊ शकलो नाही. मग पुढच्या स्टॉल्सवरती गेलो आणि तिथली पावभाजी मला जास्त टेम्पटिंग वाटत होती. मग काय रंकाळ्याजवळ बसलो आणि सगळ्याचा आस्वाद घेतला. आणि खरंच सांगते कोल्हापूरचं फूड जगात भारी आहे याची मला खात्री झाली. कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आम्ही खाल्लाय तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरची बावडा मिसळ जी की जगप्रसिद्ध आहे असं म्हणतात. सो नक्की बघा पुढचा पार्टसुद्धा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.